सावत्र बाप नव्हे, खरा बाप. लग्न होऊन 1 महिना झाला तरी सोनाली आणि प्रकाश यांच्यात दुरावा होता. ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती. प्रकाश तिला हसवायचा, चिडवायचा, मस्करी करायचा. रोज काही ना काही निमित्त काढून तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करायचा. पण तिच्या पाषाण झालेल्या हृदयाला पाझर फुटत नव्हता. ती फक्त हो, नाही, ठीक आहे एवढंच औपचारिक बोलायची. पण घरातली सगळ्यांची ती मनापासून सेवा करायची. सासू-सासरे, पाहुणे, येणारे-जाणारे कोणत्याच गोष्टीत कमी पडू देत नसे. मात्र प्रकाश जवळ आला की ती पुन्हा दुरावलेली दिसायची. एके दिवशी प्रकाश ऑफिसला गेला आणि सोनाली काम आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली. तिने तिचं आवडतं गाणं लावलं, "अखे ओके झरोखे में." पण गाणं सुरू होताच ती ताडकन उठली आणि प्लेअर बंद केला. डोळे भरून आले आणि भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. सोनाली स्वभावाने शांत, सुंदर आणि समजूतदार होती. घरात मोठी असल्याने जबाबदारीची जाणीव होती. त्याच काळात जयेश तिच्या आयुष्यात आला. एका पत्रिकेच्या निमित्ताने तो घरी आला आणि पहिल्याच भेटीत सोनालीच्या मनात उतरला. नंतर एका लग्नात त्यांची पुन्हा भेट झाली. दोघांच्याही मनात प्रेम होतं, पण कुणी व्यक्त केलं नव्हतं. काही दिवसांनी सोनालीला पाहायला मुलगा येणार असल्याचं ठरलं. घरात लगबग सुरू झाली. सोनालीच्या मनात जयेश होता. पाहुणे आले, तिच्या आगीन पुढे आली. ओळख ओळख परेड सुरू झाली आणि मुलाच्या बहिणीने चिडवत म्हटलं, "वहिनी, आमचे जयेशदादा आवडले का?" जयेश नाव ऐकताच सोनालीचा श्वास अडखळला. तिने वर पाहिलं आणि तोच समोर जयेश. क्षणात तिचं आयुष्य उजळलं. दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. जयेशनेही कबूल केलं की तो तिच्यावर आधीपासून प्रेम करत होता. संसार सुखाचा सुरू झाला. प्रेमळ नवरा, प्रेमळ सासू-सासरे आणि गोडस मुलगी आराध्या. पण नीतीला ती सुख पावलं नाही. एका रात्री जयेश आणि सोनाली डिनरला जाणार होते. सोनाली छान सजून त्याची वाट पाहत होती. पण अचानक हॉस्पिटलमधून फोन आला. जयेशचा अपघात झाला होता. तो कायमचा तिला सोडून गेला. सोनालीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आराध्याकडे बघून ती स्वतःला सावरायची, पण जयेशच्या आठवणी तिला सतत सतावत राहायच्या. 2 वर्षांनी सासू-सासऱ्यांनी तिच्या पुनर्विवाहाचा विषय काढला. सुरुवातीला ती तयार नव्हती, पण आराध्यासाठी तिने होकार दिला. जयेशचं प्रकाशचं स्थळ आलं. प्रकाश घटस्फोटित होता, पण मनाने खूप चांगला. लग्न झालं, पण सोनाली मनाने अजूनही भूतकाळात अडकलेली होती. प्रकाश तिच्यावर काहीच जबरदस्ती करत नव्हता. उलट आराध्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत होता. एक दिवस आराध्याच्या वाढदिवशी प्रकाशने सगळी तयारी केली. डेकोरेशन, गिफ्ट्स, केक सगळं. आराध्या आनंदाने म्हणाली, "आई, माझा बाबा जगातला नंबर 1 बाबा आहे." हे ऐकून सोनालीच्या मनात काहीतरी हललं. ती विचार करू लागली, ज्याला मी दूर ठेवते, तो माझ्या मुलीवर इतकं प्रेम करतो. त्या दिवसापासून तिचं मन बदलू लागलं. एके दिवशी घरचे बाहेरगावी गेले. सोनालीने खास प्रकाशसाठी तयारी केली. गुलाबी साडी, केसात गजरा. ती त्याची वाट पाहत बसली होती. पण प्रकाश उशिरा येत होता. फोन लागत नव्हता. तिचं हृदय धडधडू लागलं. भूतकाळ पुन्हा डोळ्यासमोर आला. इतक्यात बेल वाजली. तिने दार उघडलं. समोर प्रकाश. क्षणाचाही विलंब न करता ती त्याला मिठी मारून रडू लागली. "इतका उशीर होणार असेल तर सांगायचं नाही का? मला खूप भीती वाटली." प्रकाशला सगळं कळलं. त्या रात्री पहिल्यांदाच सोनालीने मोकळं मन केलं. प्रकाशने तिचे केस कानामागे सारले आणि तो हसतच कुजबुजला. "अच्छा, म्हणजे असं आहे." सोनाली लाजली. आणि त्या रात्री 2 जखमी मनांनी एकमेकांना खरं स्वीकारलं. कधी-कधी पहिलं प्रेम अपूर्ण राहतं, पण दुसरं प्रेम आयुष्य पूर्ण करून जातं. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.